जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला उद्या फ्रायडे, उद्याची तयारी करूया. निफ्टी अँड बँक निफ्टी मध्ये दोघांमध्ये व्ह्यू बनवूया. सोबतच बेस डिमांड अँड सप्लाय झोन्स कुठे क्रिएट झालेले आहे सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस करूया. सुरुवात स्टार्ट करू आपण. एक लक्षात ठेवा की जर हा सप्लाय झोन जर तोडला तर निफ्टीमध्ये एक आपल्याला, मी कालच्या व्हिडिओ पण सांगितलं आहे, तोडला तर आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगला अपमूव मिळू शकतो जो की कंटिन्यू करू शकतो 24,844 पर्यंत. लक्षात ठेवा. आणि हा जर सप्लाय झोन तोडला 25,084 स्टॉप लॉस आहे त्याचा, हा जर तोडला तर आपण नवीन लाईफ टाईम निफ्टीमध्ये कधी पण बघू शकणार. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं बघा. इथे सप्लाय झोन मार्क केलेला आहे. तोडण्याआधी माझा आता व्ह्यू सध्या बेरिश आहे, कारण की मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हा एक नवीन डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय क्रिएट होऊ शकतो इथे, राईट. थोडासा स्टॉप लॉस प्रिव्हियस लोअर हायचा जर्क झालेला आहे, पण होण्याचे चान्सेस होतात कधी कधी, काही त्यामध्ये हे नाही. तर हा झोन ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. माइट बी या झोनवर जाऊन किंवा त्याआधी मार्केट खाली कंटिन्यू करू शकतो. हा नाही केलं आणि याला तोडला तर मग काय करायचं. याला जर तोडला तर आपण वरच्या डायरेक्शनने कॉलमध्ये, याला तोडल्यावर कॉलमध्ये काम करायचं, राईट. पण हा इथे एक मोठा झोन दिलेला आहे मित्रांनो. मी इथे बघा, तुम्ही 200 पॉईंट्स आहे ऑलमोस्ट. मग इथे काय करणार. तर तुम्हाला जर करायचंच आहे ट्रेडिंग, कारण की मोठा झोन आहे इथे, प्राइस अशा पद्धतीने जाऊन थांबून थांबून जाणार, तर तुम्ही वरच्या डायरेक्शननेच काम करायचं. ठीक आहे. हा कुठे स्टॉप लॉस हिट झाला तर थांबून जायचं मग तिथे, राईट. आणि जर कन्फर्मेशन मिळत आहे खालच्या डायरेक्शनने तर मग खालच्या डायरेक्शनने काम करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने. किंवा सेफ, जर तुम्ही सेफली जर माझी म्हणजे माझ्याकडून ऐकायचं असेल तर या झोन मध्ये काहीच नको करू, थांबून जा. आपण उद्या गेल्यानंतर बघूया या झोन मध्ये काय सिच्युएशन्स क्रिएट होतात आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करायचं की इथे करायचं की नाही करायचं, काय करायचं, ट्रेडिंग या झोन मध्ये करायचं की नाही करायचं. अशा पद्धतीने इथे विचार करायचा. सो या झोन मध्ये पण कन्फर्मेशन घ्यायचं आहे तुम्हाला, राईट. आणि सोबतच या झोन मध्ये पण डबल कन्फर्मेशन घ्यायचं आहे की खाली येतं की नाही येत, आणि नंतरच तिथे ट्रेड प्लॅन करायचा आहे. आय होप तुम्ही व्हॅल्यू मेन्शन केली, नोट केलेली असेल. 23,964 आणि स्टॉप लॉस 24,037 अशा पद्धतीने. आता आपण खाली येऊया. खाली मी डिमांड झोन मार्क केलेला आहे, राईट. हा देऊ शकतो रिवॉर्ड काही ना काही, मी सांगितलं खालचं डायरेक्शन, पण हा झोन देऊ शकतो. 23,634, 23,573. इथे पण कन्फर्मेशन घ्यायचं की वरच्या डायरेक्शनने आपला झोन काम करतो की नाही, कारण की काय आहे, हे छोट्या छोट्या टाइम फ्रेमचे झोन आहे, उडवू शकतात. म्हणून आपण कन्फर्मेशन घेणे गरजेचं आहे. वरती जाताना दिसला की आपण इथे काय करणार, एंट्री घेणार. कन्फर्मेशन मी प्रत्येक काही व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये सांगत असतो कशा प्रकारचे कन्फर्मेशन मिळतात. तुम्हाला जे पण कन्फर्मेशन घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. या वीक मध्ये माझा कन्फर्मेशनवर व्हिडिओ येणार, तो बघा, ज्याने तुम्हाला बिलकुल फायदा होणार. सो व्हॅल्यू नोट केलेली असेल. समोरचं डिस्कस करतो सगळं, बँक निफ्टी पण डिस्कस करायचं आहे, खालचे झोन पण. तर त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. सोबतच माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फर्स्ट कॉमेंटमध्ये मिळेल, तर त्याने तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि व्हॉट्सअप चॅनल पण. सो खाली 23,544 आणि 484 इथे टॅप झाल्यावर पण कन्फर्मेशन मिळतं, तर वरच्या डायरेक्शन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं. क्लोजिंग वरती काय क्रिएट होणार सिच्युएशन ते मी तुम्हाला समोर सांगतो आहे. ठीक आहे. क्लोजिंग वरती खूप चांगले झोन मिळतात. नंतर खाली 23,376, स्टॉप लॉस 23,314, सगळे नोट करा. ठीक आहे. हा झाला ना, बरोबर. हा पण नोट करून टाका. 23,257, 23,167. उद्या फ्रायडे आहे, काही पण मार्केट सरप्राईज देतं फ्रायडेला. 23,135 इतकेच लक्षात असू द्या. तुम्ही नोट नसेल केले तर मागे जाऊन तुम्ही नोट करून घ्या सगळे लेवल, जेणेकरून तुम्हाला ते तुम्ही मार्क करू शका. मार्क करायचं मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट असतं डायरेक्शन. बिना डायरेक्शननी काम करायचं नाही बिलकुल, राईट. चला आता बँक निफ्टी डिस्कस करूया, नंतर क्लोजिंग वरती काय करायचं ते सांगतो. सप्लाय झोन मार्क केलेला आहे, याला जर तोडला तर समजून जा की एक आणखी 1,000 पॉईंटचा आपण अप मूव इथपर्यंत 23,600 पर्यंत एक्सपेक्ट करू शकतो. पण तोडण्याआधी काय करायचं, जर आपल्याला इथे कन्फर्मेशन मिळतं आहे, राईट, अशा पद्धतीने खाली येण्याचं, तर आपण याच्यात सप्लायमध्ये काम करणार कन्फर्मेशन मिळाल्यानंतर खालच्या डायरेक्शननी, राईट. देन डिमांड झोन मार्क केलेला आहे. वरचा सप्लाय झोनची व्हॅल्यू दाखवून देतो. या सप्लाय झोनची 23,625, 23,822, त्यावरती
24,007 24,352 याला तोडला तर बस लाईफ टाइम हाय पोहोचून जाणार. ठीक आहे. डिमांड झोन खाली, हा डिमांड झोन नोट करा. 51,665 आणि 51,414 स्टॉप लॉस मोठा झोन आहे. ठीक आहे. असे झोन हवाईट करायला पाहिजे किंवा काय करायचं, डीप होऊ द्यायचं, कन्फर्मेशन मिळलं आपल्या नशिबाने, जर तो डीप झाला किंवा कधी काय होतो इथे टच करून पळून जातो, राईट. डीप झाला आणि मग आपल्याला कन्फर्मेशन मिळत आहे, मग आपला स्टॉप लॉस कमी होऊन जातो, राईट. सो कन्फर्मेशन घ्यायचं. नंतर खालचा झोन नोट करा. 51,026 50,812, राईट. देन खालचा झोन आणखी नोट करा, कन्फर्मेशन घ्यायचं. 50,476 50,281 इतकेच झोन असू द्या, राईट. नंतर उद्या मी वीकली व्हिडिओ घेऊन येणार, त्यावर सगळं आपण डिटेलमध्ये ट्रेंड आणि सगळं अनालाइज करून सगळा एक मोठा व्ह्यू आपण बनवूया. मंडेज करता पण डिस्कस करूया आणि नेक्स्ट वीक करता एक मोठा व्ह्यू पण बनवूया. आता लक्षात ठेवा, क्लोजिंग वरती, राईट, जर गॅप अप ओपन या झोनच्या वरती ओपन झाला तर खूपच चांगलं. गॅप अप ओपन झाला आणि या झोनवर इथे जर आला तर वरच्या डायरेक्शननी तो मूव्ह होणार, म्हणजे इथे डिमांड झोन क्रिएट होणार. कन्फर्मेशन घ्यायचं, असं मार्क करून टाकायचं. आणि गॅप डाऊन ओपन झाला तर इथे येणार तर हा सप्लाय झोन बनणार, राईट. म्हणजे इथनं खाली पडणार, पुल बॅक देणार, राईट, रिटेस्ट करून. सो हे गॅप अप गॅप डाऊन करता पण लक्षात ठेवा, राईट. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका. भेटूया उद्या आणि सविस्तरपणे सगळं काही डिस्कस करूया. सगळे मार्किंग करून मी सगळं डिस्कस करणार. चार्ट आहे एप्रिल म्हणजे एप्रिलचा फ्युचरचा, राईट. चला तर थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.